बातमी आहे ती म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून कामकाज सल्लागार समितीत विरोधकांनाही स्थान देण्यात आलेलं आहे। विरोधकांमधले जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, त्याचबरोबर सुनील प्रभू आणि नाना पटोले या नेत्यांचा कामकाज सल्लागार समितीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे। पुरेसं संख्याबळ नसल्यामुळे विरोधी पक्ष नेतेपद विरोधकांना मिळणार की नाही याबाबतची चर्चा सुरू असताना विरोधकांना डावललं जाईल अशा स्वरूपाची आरोपबाजी सुरू असताना सत्ताधाऱ्यांकडून मात्र एक चांगलं पाऊल उचललं गेलेलं आहे। कामकाज सल्लागार समितीत जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, सुनील प्रभू आणि नाना पटोले यांचा समितीत समावेश करण्यात आलेला आहे। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत याविषयी बोलण्यासाठी। सागर, नार्वेकरांकडून कामकाज सल्लागार समितीची घोषणा करण्यात आलेली आहे, विरोधकांना या समितीत स्थान देण्यात आलेलं आहे। महत्त्वाचे विषय या समितीमार्फत किंवा अधिवेशनाचा कालावधी ठरवण्याचा आणि कामकाज ठरवण्याचा या समितीला अधिकार असतो। अतिशय महत्त्वाची अशी समिती आहे आणि तिथं विरोधकांनाही स्थान देण्यात आलंय। सर्वपक्षीय प्रत्येक सदस्यांना स्थान दिलं जातं। त्या अनुषंगाने जे सिनियर नेते आहेत त्यांना प्रोटोकॉलनुसार यात स्थान देण्यात आलेलं आहे। एका बाजूला जितेंद्र आव्हाड असतील, जयंत पाटील असतील, नाना पटोले असतील, हे विरोधी पक्षावरचे नेते आहेत, सुनील प्रभू आहेत त्याच्यामध्ये। तसेच दुसरीकडे सत्ताधारी पक्षावरचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे देखील सदस्य आहेत। जवळपास 8 जणांची कामकाज सल्लागार समितीची समिती आहे। सागर कुलकर्णी यांच्याशी आपला संपर्क काहीसा खंडित झालेला आहे। सागर कुलकर्णी यांचा स्पष्ट आवाज येत नाहीये। तुर्तास धन्यवाद सागर। विधानसभा सल्लागार समितीत कामकाज सल्लागार समितीत विरोधकांना स्थान देण्यात आलेलं आहे आणि जयंत पाटील, आव्हाड, सुनील प्रभू आणि पटोले यांचा समावेश या समितीत करण्यात आलेला आहे। या समितीमार्फत विधानसभेचं कामकाज आणि अधिवेशनाचा कालावधी याबाबतच्या महत्त्वाच्या निर्णयांचा समावेश असतो, त्यामुळे ही समिती अतिशय महत्त्वाची मानली जाते।